कशा आहेत सगळेजण. आय होप तुम्ही मस्त खूप चिकट करून घेते. एवढे डब्बे आता लाल मिरची घरीच करतो. तर चिंच पापड उडदाचे मी एवढं इसळून घेतल्याबद्दल निरम्याचं पाणी केलेलं आहे. मी जागा असतात की जिथे साबणही नाही. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण. आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज क्लिनिंगचा पूर्ण ब्लॉग असणार आहे. किचन पूर्ण क्लीन करणार आहे मी. पहिलं तुम्हाला किचनची अवस्था दाखवते. लवकरच चैत्र जवळ येतोय, तर चैत्रामध्ये आमच्या इकडे साफसफाई वगैरे करतात. तर नवीन वर्ष पण येते, गुढीपाडवाही येते, तर त्याकरता मी म्हणलं आज पूर्ण क्लिनिंग झालीच पाहिजे. सोहम ते शाळेत गेलेला आहे, कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. आता लवकर जर चालू केलं तर गरम नाही होणार, नाहीतर खूप हालत बेकार होणार आहे. ऊन वगैरे नाही आहे. तर चला तर मग दाखवते पहिला तुम्हाला किती घाण झालेलं आहे किचनमध्ये. आता वाजलेले आहेत 8:30. सकाळचे 8:30 वाजलेले आहे. रेडी एवढे भांडे घासायचे आहेत, नाश्ता चहा वगैरे त्याचे. तर किचनची अवस्था जरा डिसेंबर महिन्यामध्ये मी क्लीन केलं तर त्यानंतर क्लीन केलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही किती घाण झालेलं आहे. तर अख्खा हा रॅक आणि इकडचा रॅक, इकडचा तसा क्लीन आहे कारण इकडे पाण्याची भांडे काय बसत नाही, म्हणजे फक्त डब्बे वगैरेच असतात. आणि इकडं पाण्याचे भांडे बसतात, त्याच्यामुळे त्यात आधी हा जो रॅक आहे तो मी कामा करून घेते, म्हणजे सगळे डब्बे वगैरे काढून घेते आणि घासायला चालू करता येते लवकर. चिकट जमा झालेले टोपल्यात लगेच भरून घेता येते. भरून घेते इकडे. जर थोडं जरी असं महिना 2 महिने उशीर झाला ना तर काय बघायचं काम नाही, असंच घाण होतं. तर काढायला मला बराचसाच उशीर लागणार आहे. मी पूर्ण रॅकमधले भांडे काढून घेते आणि मग लगेच तुम्हाला दाखवते की पुढच्या रॅकमधले पण आपल्याला काढायचे आहे. डब्बे जे प्लास्टिकचे होते ते काढून झालेले आहे. आता रॅक रिकामा करून घेते. एवढे डब्बे आता घासावे लागणार आहे. आधी रॅक पूर्ण रिकामा करून घेऊया. अशी अवस्था झालेली आहे काहीशी. मला खालीच ठेवलं. गेल्या वर्षी आम्ही चटणी केली होती, लाल मिरची घरीच करतो. हे काय क्लीन केलेलं एवढी काय गेल्या वर्षी चिंच आणलेली, ती चिंच एवढी मोठी शिल्लक आहे. तर चिंच पापड वगैरे सगळे उन्हाला ठेवतो. हे आहेत उडदाचे पापड, मस्त सुद्धा. तर एक हा पूर्ण मी रिकामा केलेला आहे. मी आधी भांडे घासणार आणि भांडे घासल्याच्या नंतरच रॅक क्लीन करणार. तोपर्यंत ऊन वाढेल, त्याकरता आधी व्यवस्थित आधी सगळे भांडे घासणार आहे. आणि इकडचा पण रॅक राहिलेला आहे, तोही आता काढून घेते पटकून. तर आता दोन्ही रॅक रिकामे झालेले आहेत. अख्खं मी सगळंच रिकामं केलेले आहे. इथलं खालचं पण सगळं घेतलेलं आहे आणि असं सामान काढून ठेवलेलं आहे. हे एवढे काही घासायचे नाही आहेत. सामान किराणा सामान वगैरे काढले आणि बाकी सगळं घासायला कॅटला चालू केलं. तर मी सगळे भांडे काढायला आता 9 वाजलेले आहेत. आता जो खरा टास्क आहे तो आता ही भांडे घासण्यामध्ये आहे. किती भांडे जमा झाले तुम्ही जर पाहिलं ना तर. पण काय माहिती का, आपण जेवढं घर क्लीन ठेवतो ना तेवढं घरामध्ये लक्ष्मी मातेचा म्हणजे लक्ष्मी माता येते असं म्हणतात. अन्नधान्याची कधी कमी पडत नाही किंवा बऱ्याच काही पॉझिटिव्ह गोष्टी होतात. तर त्याकरता मी करतच असते. पण ह्या वेळेस जरा लेट झाला आणि आता खरा टास्क चालू होते भांडे घासण्याचा. मी ऑलरेडी मला खूप घाम आलेला आहे. आता हे कधी हो देव जाणो. एवढे असे भांडे घासायचे आणि ऊन आलं नाही आहे, त्याकरता मग मी म्हणलं की पटकूनच एवढे सगळे भांडे घासून घ्यावं. वेळा लागेल, 2-3 तास लागतील, पण होणार. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात तसं आहे. आणि त्या हातात पण आहेत अजून माझ्या. तर जास्त वेळ न घालता लगेच चालू करते भांडे गिंडे घासायला.
असं टब आहे ना माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी निरम्याचं पाणी घेतलं आणि आईचा फोन आला. तर हे काय भांडे घासलेलं दाखवलं नाही, आईला फोनवर बोलत बोलत एवढे सगळे भांडे घासले मी बघा. हीच फोनवर बोलण्याची किंवा इतर कोणाचाही फोन आला असता तरी पण मी फोनवर बोलत बोलत एवढं काम केलं. तर बोलत बोलत एवढं सगळं काम करू शकता का, नक्की कमेंट करून सांगा. आणि एक टोपलं तर ऑलमोस्ट झालेलं आहे घासून. आता इकडं हे सगळे मोठे भांडे आणि इकडे थोडेसे भांडे राहिलेले आहेत. आणि आता 9:15 वाजत आहे, तर 15 मिनटामध्ये फोनवर बोलत बोलत एवढे भांडे घासलेले आहेत मी. तर आता बाकीचेही भांडे घासून घेते आणि डायरेक्ट आता क्लीन केल्याच्या नंतरच तुमच्याशी शेअर करते सगळं. अर्धे भांडे सगळे धुवून झालेले आहेत. आता मी फक्त काय केलं, असं पाणी घेतलं आहे स्वच्छ ह्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये जास्त इसळून घेतल्याबद्दल ह्याच्यामध्ये काही जास्त वेळ लागत नाही. भांडे सगळे ऑलमोस्ट सगळेच झालेले आहेत घासून. ऑलमोस्ट म्हणता नाही येणार, सगळेच झालेले आहे. तिकडे पण अर्धे ठेवलेले आहेत, मी समोरच्या कॅमेराने तुम्हाला दाखवते. तर थोडेसे उन्हाला ठेवलेले आहेत, इकडचे झालेले आहेत सगळे आणि इकडचेही झालेले आहेत सगळे. आणि काही भांडे असे इथे वाळत घातलेले आहे. आता हे वाळतील तोपर्यंत मी आतलं सगळं जाऊन क्लीन करून घेईल आणि मग लगेच रॅकमध्ये सगळे भांडे लावून घेईल. म्हणजे 12 वाजेपर्यंत सगळं काम, म्हणजे फुल किचन क्लिनिंग 12 वाजेपर्यंत आपली संपणार आहे. बघूया किती वाजतील ते. आधी सगळं हे रॅक निरम्याच्या पाण्याने घासून घ्यावंच लागणार आहे, कारण एवढी धूळ जमा झाली किती दिवस झाले. घासताना ताराच्या घासणीचा उपयोग करायचा, जेणेकरून पटकून निघतो. आणि हे जे पाणी घेतलेलं आहे निरम्याचं, मी थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यात निर्माण कॉस्टिक सोडा टाकलेला आहे, जेणेकरून ह्याच्यावरचे जे स्टीलचे पाणी पडून जे डाग तयार होतात ते डाग निघतात. जागा असतात की जिथे साबणही नाही जात आणि घासणीही जात नाही, त्यावेळेस ना असं एक कॉटनचं कापड घ्यायचं, त्याच्याने क्लीन करायचं. हे बघा लगेच निघतं, कारण निरम्याच्या पाण्याने ऑलरेडी भिजलेलं असतं, तर कॉटनच्या कापडाने पटकून निघून जातं. इकडचा रॅक पुसून झालेला आहे. आता इकडचा रॅक घेतला पुसायला, हा पण तितकाच, हा तर त्याच्यापेक्षा जास्त, कारण इथे सगळे ना ताटं वगैरे वल्ले भांडे बसतात रॅकमध्ये. पुसून झालेले आहेत. आता जास्त रॅक घाण होऊ नये किंवा खाली ना पाण्याचे वगैरे डाग पडू नये, त्याकरता ना मी न्यूजपेपर टाकते त्याच्यावर, आपलं पेपर जे असतात ते, आणि थोडं चिकटपट्टीने त्याला चिटकावून घेते, म्हणजे पेपर जागचा हलणार नाही. तर चला तर मग सुरुवात करूया आता न्यूजपेपर टाकायचं. तर न्यूजपेपर टाकून घेऊया आधी. तर मी काय माप वगैरे घेतलं नाही, मी असं कोणाबरोबर होतं नक्कीच कमेंट करा, दिसतच नाही. आणि आता चिकटपट्टी लावायची कुठं आहे. तर आता हा जो पोर्शन आहे इथला तो धरून असं रॅकला लावायची आहे, म्हणजे जेणेकरून पेपरनं सरकणार नाही. अशी लावायची आहे, म्हणजे तो पेपर इकडनं आणि तिकडनं सरकणार नाही. आता त्या साईडलाही लावून घ्यायची आणि इथं सगळ्या बाजूला लावून घ्यायची अशी. ही रॅकमध्ये पूर्ण न्यूजपेपर टाकून झालेला आहे, किती छान दिसतंय बघा. आणि ह्या साईडला पण दाखवते तुम्हाला, ह्या साईडलाही पूर्ण न्यूजपेपर टाकून झालेला आहे. आता फक्त माल भरायचा डब्यांमध्ये आणि डबे लावून घ्यायचे, एवढंच काम बाकी. आणि 12:30ला सोहमलाही आणायला जायचं आहे मला, तर त्याच्या आधी सगळं करणं गरजेचं आहे. तर आता इथं ना सगळं राशन भरलेलं आहे मी, तरी पण एवढा राडा पडलेलाच आहे. चला पटापट आवरून घेऊया. हे सगळे डबे सगळे रॅकमध्ये लावून घेते आधी. तर भांडे तर एवढे घासायचे राहूनच गेले, पण इथं झाली आहे आमच्या इथं पावसाला सुरुवात. पाऊस येतोय बघा, अर्ध क्लिनिंग झालेलं आहे आणि अचानक पाऊस आला. मी सोनला शाळेतून आणले, जेवण वगैरे आवरलं आणि पावसाला सुरुवात झाली. बाहेर मुलं पावसामध्ये खेळत आहेत, दाखवते तुम्हाला. सांगितल्याप्रमाणे पाऊस आता थांबलेला आहे, पण सगळीकडे वल्ल आहे. आणि मी पण फ्रेश झालेली आहे आणि सकाळपासून जे काम करत होतं क्लिनिंगचं ते पूर्ण झालेलं आहे. तर ते आता तुम्हाला मी दाखवते की किती छान दिसतं क्लीन झाल्याच्या नंतरनं बघा. सुरुवातच केली रॅकपासून, बघितलं का रॅक एवढं घाण झालं ना, सगळं क्लीन केलेलं आहे.
त्याचबरोबर पेपर वगैरे टाकून घेतलेले आहे आणि एकदम छान असं वाटतंय. आणि ह्या साईडला पण सगळं क्लीन झालेलं आहे, इकडं पण क्लीन झालेलं आहे. आणि हा आहे एकदा व्ह्यू दाखवते की पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. आणि चहाला ठेवलेला आहे मी. लवकरच मी पूर्ण किचनची टूर देणार आहे. खूप जण कमेंट करते की छोटंसंच आहे पण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखव मला किचनच्या कशा आहेत त्या. तर त्याची टूर मी लवकरात लवकर देणार आहे. पण आज खूप थकलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरत नका जाऊ, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन येतील. तर तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.